लोक बोलतात बाई संसार टिकवत नाही. पण ती संसारासाठी किती धडपड करत असते हे तुम्ही कधी पाहिलंय का? जेव्हा ती लग्न करून एका परक्या माणसाच्या घरी आलेली असते, ज्यांची त्यांच्याशी कधी ओळख नसते, न स्वभावाचा अंदाज असतो. बाई ही प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करत असते. तिला कधीच कोणाकडून अपेक्षा नसते, ना ती कोणाकडून अपेक्षा ठेवते. पण आपला संसार सोन्याचा करण्यासाठी ती भरपूर धडपड करत असते. भलेही तिला बाहेर जाऊन काही करता येत नसलं, तरी ती घरी राहून का होईना 2 पैसे कमवण्यासाठी धडपड करत असते. असं नसतंय की तिला पैशाची गरज असते किंवा तिला कोणी पैसे देत नाही म्हणून ती काही करते. पण स्वतःच्या संसारात हातभार लावावा यासाठी तिची धडपड चाललेली असते. जे आपल्याला मिळालं नाही, ते आपल्या मुलांना मिळावं यासाठी तिचे प्रयत्न चाललेले असतात आहेत. आपल्या मुलांनी काहीतरी मोठं करून दाखवावं, त्यांचं शिक्षण कुठे थांबू नये, ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जावे यासाठी बाई धडपड करत असते. ती सासू-सासऱ्यांपासून, नवऱ्यापासून सगळ्याचा सांभाळ करत असते. एवढं सगळं करून पण लोकं म्हणतात बाई घर फोडत असते. ती दिवस उगवल्यापासून ते रात्रीपर्यंत फक्त स्वतःच्या घरच्यांचा आणि स्वतःच्या संसाराचा विचार करत असते. कारण की तिला आपल्या घरच्यांना सगळ्या सुखसुविधा द्यायच्या असतात आहेत. आपल्यामुळे कधीच अडचण येऊ नये ह्यासाठी ती धडपड करते. असं नसतंय की तिचे स्वप्ने नसतात आहेत, तिला काही करायचं नसतंय. पण आपल्या घरच्यांसाठी ती सगळ्या गोष्टी मागं टाकत असते. कारण की तिला त्यांना आनंदी बघायचं असते. जेव्हा आपण एखादी गोष्ट करतोय, ती सगळ्या घरच्यांना आवडते व ती कौतुकाने बोलतात, तेव्हा तिला तिच्या कर्तृत्वाचं फळ मिळाल्यासारखं वाटायला सुरुवात होती. तिच्या संसारामध्ये ती भरपूर गोष्टी आणते. लोकं बोलतात, बाई भरपूर खरेदी करते, पण त्या खरेदीमध्ये ती काय आणते हे कधी तुम्ही पाहिलंय का? ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये लागतात, त्याच गोष्टी ती आपल्या खरेदीतून आणत असते. ती बाहेर गेली तरी घरात कुठली गोष्ट नाही आहे आणि कुठली गोष्ट आहे याचाच विचार करते. ती स्वतःसाठी कधीच काही घेत नाही. तिला फक्त आपल्या संसाराची काळजी असते. आणि एवढं सगळं होऊन पण लोकं म्हणतात, बाई संसार नीट करत नसते. तिच्या संसारामध्ये ती एक एक रुपया जोडत असते. सगळ्या गोष्टी काटकसरीने चालत पुढं जात असते. कारण की तिला संसार हा हळूहळू वाढवायचा असतोय. कुणी आपल्याकडे बोट दाखवू नये, कधी कोणापुढे आपल्याला हात पसरायला लागू नये यासाठी ती धडपड करत असते. घरात राहून का होईना ती 2 पैसे कमवण्यासाठी काहीतरी करत असते. तिची धडपड चालू असते. पण ती धडपड केलेली पण लोकांना खटकते. लोकांना वाटतं बाई जर बाहेर पडली, तिने जर नोकरी केली किंवा काही केलं, तर बायका ह्या खूप अतिशहाण्या होतील. बायका बिघडतील बाहेर पडल्यामुळे. पण ती स्वतःच्या संसारासाठी सगळं करत असते, हे कधीच लोकं लक्षात घेत नाही. तिच्या भावना कधीच जपण्याचा प्रयत्न करत नाहीत, की तिला कधीच विचारत नाही, की तुला काय आवडतंय? तुझ्या आवडी-निवडी काय आहेत? ह्या गोष्टीकडे पण लोकं विचारत नाहीत. पण बाईच्या ध्यानी-मनी फक्त स्वतःच्या संसाराचंच काळजी पडलेली असते. ती फक्त स्वतःच्या घरच्यांना, मुलांना, नवऱ्याला, सासू-सासऱ्यांना कसं सुखी ठेवायचं हेच पाहत असते. एवढं सगळं करून पण लोकं बोलतात, बाई संसार नीट करत नसते. लग्न झाल्यानंतरनं तिच्या आयुष्यात भरपूर गोष्टी बदलतात. आई-बापाचं जे अगोदर नाव लावलेलं असतं, ते नंतरनं लग्नानंतर नवऱ्याचं नावाची सुरुवात होते. हळूहळू त्या माहेरच्या सगळ्या गोष्टी ती मागे टाकत जाते. कारण की तिला स्वतःच्या संसारासाठी सासरमध्ये रुळायचं असते. ती हळूहळू रुळण्याचा प्रयत्न करते. नवीन-नवीन सुरुवातीला तिला भरपूर गोष्टीत अडचणी येतात. पण ते सगळ्या ती मागं टाकत तिथे ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत असते. कारण की तिला स्वतःच्या संसारात पुढे जायचं असते. तिला स्वतःचा संसार हा सुखाचा करायचा असतोय. आपल्या संसारामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पार्ट म्हणजे नवरा-बायको असतात आणि तेच जर
समजूतदार नसतील, वारंवार वाद करत असतील, तर तो संसार कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी नवरा बायकोमध्ये समजदारपणा असणं भरपूर गरजेचं असते. संसारात पुढे जाण्यासाठी नवरा बायकोमध्ये जर समजूतदारपणा असेल, तर त्यांना कुठल्याच गोष्टीमध्ये अडचण येत नाही. ते त्यांच्या कष्टाने नेहमी पुढं जात असतात ते. जर असाच स्वभाव एकमेकांमध्ये राहिला, असं सुंदर पद्धतीचं नातं प्रत्येक नवरा बायकोमध्ये राहिलं, तर न त्यांच्यामध्ये भांडणं होतील, न त्यांचा संसार मागे पडत जाईल. त्यांचं कुटुंब हे नेहमी आनंदाने आणि हसत असंच पुढं जाईल. आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील मनापासून, तर चॅनलला लाईक करत जा, कमेंट करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. कमेंट केल्यामुळे तुमच्या भावना पण आमच्यापर्यंत पोहोचतात.